सीएम न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत। पुण्यामध्ये बालेवाडी येथे आपण बघतोय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा आज वचनपूर्ती सोहळा आहे। यामध्ये लाखो महिला भगिनी येथे आलेल्या आहेत। सर्वांना ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना त्यांच्या खात्यावरती पैसे जमा करण्यात आलेले आहे। त्यामुळे हा जो वचनपूर्ती सोहळा आहे हा मोठ्या प्रमाणात आज पुणे शहरात होताना दिसतोय। महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली दिसते आहे। महिला देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेल्या आहेत। या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी देखील हजेरी लावत आज या महिलांना सर्व महिलांची भेट घेत आज हा वचनपूर्ती सोहळा पार पडतोय। की या वचनपूर्ती सोहळ्यामध्ये आपण बघतोय की लाखो संख्येने आज महिला इथे आलेल्या आहेत। आपण बघतोय भरपूर महिला इथे उपस्थित आहेत आणि नक्कीच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील यांच्या या योजनेचं स्वागत होताना दिसतंय। उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे देखील सर्वच महिला स्तरातून कौतुक होताना दिसतंय। मुख्यमंत्री असतील, शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील, या सर्वांचं कौतुक होताना दिसतंय आणि महिला मोठ्या प्रमाणात या वचनपूर्ती सोहळ्याला उपस्थित आहेत। 34 वर्षाच्या राजकीय जीवनामध्ये खासदारकीपासून सुरुवात केली आणि आता उपमुख्यमंत्री पदापर्यंत अनेक पद भूषवली, पण अनेक सरकारमध्ये काम केले, अनेक वेगवेगळे सरकारी कार्यक्रम देखील बघितले, जनतेच्या बद्दलचे कार्यक्रम बघितले। पण आज माझ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि तुम्ही तर इथं बसलाय पुण्याच्या बालेवाडीमध्ये, आज आपल्या महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यात आम्ही इथं जे बोलतोय तिथं देखील कार्यक्रम त्या भागातले पालकमंत्री, त्या भागातले लोकप्रतिनिधी, त्या भागातल्या माय भगिनी सगळ्याजणी त्या ठिकाणी उपस्थित आहेत आणि ते सगळं इथं चाललेली भाषणं ऐकतात। मी त्यांना देखील मनापासून नमस्कार करतो। अख्खा महाराष्ट्र आज आमचा बहिणीमय झालाय, माझी बहिणीमय झालाय आणि अशा प्रकारचं चित्र पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये घडत आहे। उद्याच्या 19 तारखेला रक्षाबंधन आहे। रक्षाबंधनाच्या निमित्तानं भाऊ बहीण हे एकत्र येत असतात। भावाला बहीण राखी बांधून त्या ठिकाणी ओवाळत असते। आम्ही तर गेले काही दिवस महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये फिरतोय, इतक्या मायमाऊली अशा राखी बांधतात, खरोखरीच त्याचं मनापासून समाधान मिळतं। ज्या उद्देशाने महायुतीच्या सरकारने यावेळेसचा अर्थसंकल्प सादर करत असताना मी आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या बंधू भगिनींना सांगतो की असा कुठलाही वेगळा काही आमच्या मनामध्ये भावना नव्हती। फक्त आपल्या शिवछत्रपतींच्या महाराष्ट्रामधली, शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातली महिला ही अधिक सक्षम झाली पाहिजे, अधिक सबल झाली पाहिजे। इतके दिवस आपण पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं 4 महिलांची धोरणं आणली, महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, वेगवेगळ्या पदावर देखील त्यांना संधी दिली आणि त्या संधीचा उपयोग देखील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केला। परंतु हे सगळं करत असताना मगाशी तुम्ही जी छोटी फिल्म बघितली त्याच्यामध्ये कुठं महिला आपापसात चर्चा करत असताना संसाराला लागल्यानंतर त्यांचं पण काहीतरी स्वतःची अपेक्षा असते ना, तिची पण इच्छा असते। आमची खुरपणीला जाणारी महिला असेल, आमची कचरा गोळा करणारी महिला असेल, आमची त्या ठिकाणी कचरा गोळा करणारी, झाडू पोतना करणारी, धुणं भांडी करणारी, किती प्रकारची कामं आपल्या महिला त्या ठिकाणी करत असतात। परंतु ती कामं करत असताना स्वतः करता ती काही करत नाही, ती फक्त स्वतःच्या मुलाकरता, मुलीकरता, स्वतःच्या नवऱ्याकरता आणि सासरच्या मंडळींच्या करता करत असते। तिच्या मनात काही आलं तर ती म्हणते नको आपल्या मुलाबाळांना करू, नको आपल्या पतीला करू, नको आपल्या सासरच्या मंडळींना करू आणि तिला काही घ्यायचं असेल तर ती मनामध्ये त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते। आणि हेच कुठंतरी मुख्यमंत्र्यांनी, आम्ही दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, मंत्रिमंडळातल्या सगळ्यांच्या लक्षात आलं होतं काय करता येईल। अनेक वर्ष अनेकांनी आम्ही कामं केलेली आहेत। देवेंद्रजी 5 वर्ष मुख्यमंत्री होते, एकनाथरावजी गेले 2-2.25 वर्ष मुख्यमंत्री आहेत, अनेक वर्ष सिनियर मंत्री म्हणून त्यांनी काम केलं। मंत्रिमंडळामध्ये पण अनेक मान्यवर आहेत, मी पण अनेक पदं भूषवलेली आहेत। 10व्यांदा यंदा अर्थसंकल्प सादर केला आहे। विरोधक कारण नसताना टीका टिप्पणी करतात। पहिल्यांदा काय म्हणाले, अरे ही माझी लाडकी बहीण योजना आणली, परंतु भावांकडे तर ह्यांचं लक्षच नाही। अरे शहाण्यांनो, कोणी सांगितलं तुम्हाला भावांकडे लक्ष नाही? भावांच्याकडे लक्ष दिलंय,
3, 5, 7.5 हॉर्सपॉवरच्या मोटारला भावांच्या करता संपूर्ण वीज माफी. इथून पुढे त्यांनी वीज बिल भरायचं नाही. कोण तुमचं वीज बिल तोडणार नाही. माझ्या महाराष्ट्रातल्या बळीराजाला सांगायचं आहे, एकही आमचा लाईनमन येणार नाही आणि तुमचं 3, 5, 7.5चं बिल भरलं नाही म्हणून कनेक्शन तोडणार नाही. हे भावांकरता नाही केलं. दुधाचा धंदा अडचणीत आलेला आहे. दुधाचे दर कमी आहेत. लिटरला 5 रुपये जास्त अनुदान सरकार देत नाही. हे भावांच्या व्यवसायाला आमची मदत नाही आहे. त्याच्यामध्ये युवक युवती त्यांना प्रशिक्षणार्थी करता वेतन सुरू केलं का, तर त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या करता काही व्यवसाय केला पाहिजे. परंतु ते शिक्षण तर दिलं पाहिजे. प्रशिक्षण आम्ही देतोय आणि ते प्रशिक्षण घेताय म्हणून वेतन आम्ही देतोय असं फार क्वचित बघायला मिळतं. परंतु हे सरकार सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे. हे शेवटच्या माणसाचा चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्यांचा विचार करणारं सरकार आहे आणि त्याच्यातून ह्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत. आता ह्या योजनेला पहिला तर विरोध केला. काही जण कोर्टात गेले, कोर्टात पण टिकलं नाही. आता तर महिला चांगल्या प्रतिसाद द्यायला लागल्यात. त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू दिसायला लागलंय, आनंद दिसायला लागला, समाधान दिसायला लागलंय. मग काय करायचं म्हणले, हे काही पुढं नाहीये, हे तात्पुरतं आहे. मी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीनं सांगतो, हे आत्ता अजून आमचे 5 महिने ह्या सरकारचे आहेत. हे 5 महिने तर तुम्हाला जवळपास 5 महिन्याचे 7,500 रुपये मिळतीलच. परंतु माय माऊलींनो, बहिणींनो, मुलींनो, पुढेही आपल्याला सातत्य टिकवायचं आहे. ते तुमच्या हातात आहे. हे सातत्य टिकवत असताना तुम्ही पुढच्या पंचवार्षिकला पुन्हा महायुतीला त्या ठिकाणी पाठबळ द्या. पुन्हा तुम्ही आम्हाला संधी द्या. पुढच्या 5 वर्षात तुमच्याकडं 90,000 रुपये 5 वर्षामध्ये देण्याचं काम आम्ही सगळेजण करून देतो. आम्ही कामाची माणसं आहेत. आम्ही शब्दाचे पक्के आहोत. आम्ही वेळ मारून देणारे नाही आहे. जे बोलतो ते करतो हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि त्याच्यामुळं आज विरोधक जे सांगतात, आता टीका बंद केली तरी काही मधून अधून काहीतरी त्यांना सुचतच असतं. त्याच्याकडे दुर्लक्ष करा. लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं पण असंच काहीतरी थातूर मातूर काहीतरी खोटं नाटक सांगितलं. संविधान बदलणार, आणखीन काही करणार, अमुक करणार, तमुक करणार आणि त्याच्यातनं एक वेगळा नेरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला. आता मात्र त्याला बळी पडायचं नाही. ही माझ्या सगळ्या मायमाऊलींना, सगळ्या माझ्या बहिणींना आव्हान आहे. आणि हे सगळं करत असताना कधी कधी आमचे महायुतीचे सहकारी पण उत्साहाच्या भरात सांगतात, हे आम्ही तुम्हाला दिलंय, परंतु तुम्ही काही वेगळं केलं तर आम्ही हे परत घेऊ. की हे तुम्हाला दिलंय परंतु डिसेंबरला आढावा घेऊ. मी राज्याचा प्रमुख हा मुख्यमंत्री असतात. उपमुख्यमंत्री म्हणून आम्ही दोघं काम करतोय. आम्ही तिघांच्या साक्षीनं सांगतोय, महाराष्ट्रातल्या सगळ्या माझ्या मायमाऊलींना सांगतोय, हे पैसे भाऊबीज म्हणून तुम्हाला दिलेले आहेत. हे पैसे परत घेण्याकरता दिलेले नाहीत. हा तुमचा हक्क आहे, हा तुमचा अधिकार आहे. आणि त्यामुळं कुणी काही वेगळं बोलत असतील तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. कुणी काही बोललं तर लगेच त्याच्यावर आमच्यावर टीका टिप्पणी होती. सरळ त्यांना सांगा, आम्हाला त्या दिवशी तिघाही भावांनी सांगितलंय, कुणी आम्हाला दिलेलं काही आमचं काढून घेऊ शकत नाही. जे दिलेलं ओवाळणी आहे ती तुमची आहे आणि ती तुमच्याकडेच राहणार आहे. ही पण गोष्ट अतिशय स्पष्टपणे मी आपल्याला सांगतो. आज जवळपास 1,08,00,000 माझ्या मायमाऊलींना आणि माझ्या बहिणींना, माझ्या त्या ठिकाणी असणाऱ्या मुलींना हे पैसे मिळालेले आहेत. 1,03,00,000 लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे मंजूर झालेत. 1,08,00,000 फॉर्म मंजूर झाले आणि एवढे पैसे त्या ठिकाणी मंजूर झालेले आहेत. त्याच्यामध्ये मगाशी आदितीनं सांगितलं तसं पोर्टल, ॲप, ऑनलाईन ह्याच्यामध्ये अडचणी आल्या. पहिल्यांदा इंग्लिश फॉर्म भरायचा का मराठी भरायचा, आता इंग्लिश नाही भरला, मराठी भरला तर मिळणारच नाही. आम्ही तुम्हाला मदत करण्याच्या करता, देण्याच्या करता, माझ्या माय माऊलींना त्या ठिकाणी त्यांना सबल करण्याच्या करता ह्या योजना घेतल्यात. त्याच्यामुळे हे जे काही सांगतायत ह्याच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. आज ज्या प्रचंड संख्येने तिथं उपस्थित आहात, थोडीशी आमची अडचण झाली. मुख्यमंत्र्यांची इच्छा होती असा खुल्या मैदानामध्ये हा कार्यक्रम घ्यायचा,
परंतु कधी अचानक पाऊस आल्यानंतर अडचण येते, त्याच्यामुळं थोडी वेगवेगळे अशा प्रकारचे आपण 1 नंबर 2 नंबर 3 नंबर असे हँगर उभे केलेत. तिकडं पण महिला बघतायत, महाराष्ट्रात सगळीकडे महिला बघतायत. आणि ह्या निमित्तानं आपण आपली काळजी घ्या, ह्याचा चांगला विनियोग करा. उद्याच्या काळामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतलेत, ते सांगून मी आपला सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. परंतु आजपर्यंतच्या ज्या ज्या काही गोष्टी आमच्या राजकीय जीवनामध्ये आम्ही केल्या, त्याच्यामध्ये सगळ्यात आनंदाचा दिवस कोणता असेल तर तो आजचा दिवस आहे. कारण आमच्या 1 कोटीच्या पेक्षा जास्त महिलांच्या अकाउंटला हे आमची ओवाळणी ही पोचलेली आहे. आणि पुढेही ह्याचं सातत्य टिकणार आहे, ह्याचं सातत्य राहणार आहे. मी अर्थमंत्री म्हणून सांगतोय, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या साक्षीनं सांगतोय. त्याच्यामुळं दुसरी कुठलीही भावना मनामध्ये आणू नका, ही मात्र तुम्हाला आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती. परंतु तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की आपण नेहमी खरं बोलत असतो. त्याच्यामुळे जाता जाता एकच सांगतो की पुढं 5 वर्ष ह्या सगळ्या योजना, वीज माफीच्या, 3 गॅस सिलेंडरच्या, माझी लाडकी बहीण योजनेच्या, मुलींना मोफत शिक्षणाच्या, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रशिक्षणाला वेतन देण्याच्या, प्रशिक्षणाला, अशा अनेक योजना आहेत. या योजना पुढं चालू ठेवायचं का नाही हे तुमच्या हातात आहे. तुम्ही म्हणाल कसं, तर ते असं की पुढे ज्यावेळेस निवडणुका लागतील त्यावेळेस महायुती, त्याच्यामध्ये धनुष्यबाण, कमळ आणि घड्याळ, एवढं लक्षात ठेवा. पुढं कायम 5 वर्ष या योजना चालू राहतील. कोणाला वाटेल अरे ह्यांनी राजकारण नाही आणलं, राजकारण नाही आणलं, खरं ते सांगितलं. उगेच काहीतरी वेगळ्या पद्धतीनं बोलू नका. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा आणि एक चांगल्या प्रकारे राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार पुढं चाललेलं आहे, जे सरकार विकासाचं काम करत आहे. आज केंद्र सरकारमध्ये आपल्या विचाराचं सगळे लोक आलेले आहेत. आज आपल्या पुणे शहराचे प्रतिनिधी आपले मुरलीधर रुक्मिणी किसन मोहोळ हे देखील इथं आहेत. आपलं काही अडलेलं काम ते पण करतील. त्यांना नाही रेटलं तर आम्ही एकनाथराव आणि देवेंद्र आहोत पंतप्रधानांना, होम मिनिस्टरला भेटायला, आणि तिथून आपल्याला जे महाराष्ट्राच्या हिताचं असेल, इथली बेरोजगारी कमी करण्याचं असेल, सर्वसामान्य माणसाला सन्मानाचं जीवन जगण्याच्या करता असेल, कायदा सुव्यवस्था चांगली ठेवण्याच्या करता असेल, जे जे काही आपल्याला केंद्राची मदत लागेल, सगळ्या मेट्रोचं जाळं असेल, रस्त्याचं जाळं असेल, अनेक गोष्टी आहेत, त्या सगळ्या विशेष म्हणजे कांदा निर्यात बंदी कायमची करायची, ते एक लक्षात ठेवा. त्याच्यामुळे ह्या सगळ्या योजना पुढं आपल्याला चालू ठेवायच्यात. त्याकरता केंद्राच्याच विचाराचं सरकार राज्यामध्ये आलं पाहिजे, म्हणजेच महायुतीचं आलं पाहिजे असंच सांगतो. पुन्हा एकदा माझ्या माऊलींना लाख लाख धन्यवाद देतो. त्यांना मनापासून त्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. हे क्रेडिट करणं सुरू करा, कारण ज्यावेळी आपण कार्यक्रम घेऊ त्यावेळी बहिणींना रिकाम्या हाताने ठेवू नका. आणि सांगताना आनंद वाटतो, 1,03,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये प्रत्येकी पोचलेले आहेत. तुमच्या खात्यात आले आहेत का? ज्यांच्या आल्यात हात वर करा, हात वर करा ज्यांच्या हातात आले आहेत. बघा, या सगळ्या ताईंच्या खात्यामध्ये पैसे आले आहेत. आता अगदी थोड्याशा राहिल्या आहेत ज्यांच्या खात्यात यायच्यात. काळजी करू नका, प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही, हा आमचा निर्धार आहे. आता तर कुठे आम्ही 31 जुलैपर्यंतचे फॉर्म्स याचे पैसे जमा केले आहेत. आता 31 ऑगस्टपर्यंतचे जे फॉर्म्स आहेत त्याची छाननी जेव्हा होईल त्यांच्याही खात्यामध्ये जुलै आणि ऑगस्टचे पैसे आणि सप्टेंबरचे पैसे एकत्रितपणे आपण त्या ठिकाणी टाकू. आणि त्याही नंतर सप्टेंबरमध्ये ज्यांचे फॉर्म येतील त्यांनाही त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत. योजना कुठेही बंद होणार नाही. ही खटाखट सारखी योजना नाही आहे, ही फटाफट सारखी योजना आहे, जी आमच्या तायांच्या खात्यामध्ये थेट त्या ठिकाणी हे पैसे जातात. मला तुम्हाला सांगितलं पाहिजे, आम्ही ज्यावेळेस घोषणा केली
की आमच्या बहिणींना ओवाळणी द्यायची आहे, तुमच्या सावत्र भावांच्या पोटामध्ये खूप दुखायला लागलं आणि सावत्र भावांनी खूप प्रयत्न केला योजना होऊ नये म्हणून. मग पहिल्यांदा कोर्टात गेले, कोर्टाने त्यांना नाकारल्यानंतर काय केलं माहितीये, जाणीवपूर्वक फॉर्म भरून घेतले आणि त्याच्यावर पुरुषांचे फोटो लावले, जेणेकरून महिलांना नंतर सांगता येईल तुमचे फॉर्म तर आम्ही सरकारला दिले होते पण सरकारने ते फॉर्म स्वीकारले नाही. काही ठिकाणी तर मोटरसायकलचे फोटो लावले, कोणी बगीचाचे फोटो लावले. जाणीवपूर्वक अशा प्रकारचे फोटो लावून हे फॉर्म रिजेक्ट झाले पाहिजेत आणि महिलांपर्यंत पैसे पोचू नये अशा प्रकारचा प्रयत्न झाला. हेही करून हे लोक थांबले नाहीत. आपल्या पोर्टलवर मोठ्या प्रमाणात जंक डेटा त्यांनी टाकला, जेणेकरून हे पोर्टल स्लो झालं पाहिजे, हे पोर्टल बंद पडलं पाहिजे. मध्ये 4-5 दिवस ते पोर्टल बंद होतं. मग याच लोकांनी हाहाकार सुरू केला, पोर्टल बंद, पोर्टल बंद, पोर्टल बंद. अरे काळजी करू नका, पोर्टल बंद पडलं, आम्ही ऑफलाईन फॉर्म स्वीकारले, ते पुन्हा पोर्टलवर आणले आणि त्या ठिकाणी आमच्या बहिणींना पैसे आमचा देण्याचा जो निर्धार आहे तो आम्ही पूर्ण केला. मी खरं म्हणजे आमचा जो महिला बाल विकास विभाग आहे, आमच्या अदितीताई असतील, त्यांचे सचिव अनुप कुमार यादव असतील, यांचं आणि त्यांच्या पूर्ण टीमचं मनापासून अभिनंदन करेन की त्यांनी अहोरात्र याच्यामध्ये मेहनत केली आणि मुख्यमंत्र्यांचं जे स्वप्न होतं, आमचं जे स्वप्न होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याकरता खऱ्या अर्थानं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रयत्न केले. आपल्या देशाचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी सांगतात आपल्याला विकसित भारत तयार करायचा आहे आणि ते नेहमी सांगतात भारत विकसित व्हायचा असेल तर भारताची जी 50% लोकसंख्या आहे म्हणजे आमच्या महिला आहेत, या महिलांचा विकास झाला तरच भारत विकसित होऊ शकतो. महिलांचा विकास झाला नाही तर भारत कधीच पुढे जाऊ शकणार नाही. आणि म्हणून आज देशामध्ये मोदीजी असतील किंवा राज्यामध्ये शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात महिला केंद्रित योजना आपण सुरू केल्या. मग लखपती दीदी सारखी योजना असेल, आपली लेक लाडकी सारखी योजना असेल की ज्या योजनेमध्ये घरी जर मुलगी जन्माला आली, जन्माला आल्याबरोबर 5,000 रुपये, पहिल्या वर्गात गेली तर 5,000 रुपये, 7व्या वर्गात गेली तर 6,000 रुपये, 10व्या वर्गात पैसे, 11व्या वर्गात पैसे, असं करत 1 लाख रुपये त्या मुलीला त्या ठिकाणी देण्याची आपली योजना असेल. किंवा खऱ्या अर्थानं आमच्या लाडक्या बहिणींना 1500 रुपये देण्याची योजना असेल, फी माफीची योजना असेल, रोजगाराची योजना असेल. या सगळ्या योजनांच्या पाठीशी काय आहे? एकच उद्देश आहे की या राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या मुख्य धारेमध्ये आमच्या महिलांना पूर्ण भागीदारी मिळाली पाहिजे. ज्या महिला समर्थपणे घरी चालवतात, ज्या महिला समर्थपणे आपल्या मुलांनाही वाढवतात, ज्या महिला बाहेर शेतीवरही काम करतात, ज्या महिला पडेल ते काम करतात, ज्या महिला सर्व प्रकारच्या नोकऱ्या करतात आणि तरी देखील आपला संसार सांभाळतात, अशा महिलांना जर आम्ही अर्थव्यवस्थेच्या केंद्रात आणलं तर या महाराष्ट्राची अर्थव्यवस्था इतक्या वेगानं वाढेल की कोणीही आपल्याला थांबवू शकणार नाही. म्हणून हे महिला आर्थिक विकास धोरण आज आपण या ठिकाणी सुरू केलेलं आहे. आणि एका गोष्टीकरता माननीय मोदीजींना मला धन्यवाद द्यायचे आहेत. आपण बघा, पूर्वी सरकारी योजना आणली की ती योजना दलालांची योजना व्हायची. कोणीतरी तुमच्या करता ठेवलेले पैसे, मग यातनं 10% मला दे, 15% मला दे. पण मोदीजींनी DBTची सोय उपलब्ध करून दिली. आधार, बँक अकाउंट आणि मोबाईल असा त्रिशूळ तयार झालाय की थेट आमचे मुख्यमंत्री महोदय बटन दाबतात आणि तुमच्या खात्यामध्ये पैसे जातात. आता कोणीही दलाली मध्ये खाऊ शकत नाही. अरे 1 कोटी महिलांना त्यांच्या खात्यात पैसे गेल्यानंतर आमची एकही बहीण हे म्हणणार नाही की कोणाला आम्हाला 1 पैसा याच्याकरता द्यावा लागला. सगळ्यांच्या खात्यात थेट पैसे गेले. दलालांचा धंदा आम्ही बंद केलेला आहे आणि थेट तुमचे भाऊ तुमच्याकरता तुमच्या खात्यामध्ये पैसे या ठिकाणी देत आहेत. ही गोष्ट देखील खरी आहे. आता अनेक गोष्टी सांगण्यात येतात. मग पहिल्यांदा सांगितलं 1500 रुपयात तुम्ही काय महिलांना विकत घेता का? अरे नालायकांनो, आईचं आणि बहिणीचं प्रेम
हे जगातली कुठलीही संपत्ती विकत घेऊ शकत नाही. हे प्रेम अनमोल आहे, हे बहुमोल आहे. हे जे प्रेम आहे हे ईश्वराने असं तयार केलं आहे की या प्रेमापासनं कोणीही वंचित राहत नाही आणि या प्रेमाला कोणीही खरेदी करू शकत नाही. ही तर खऱ्या अर्थानं एक प्रकारे आमच्या माता भगिनींच्या प्रती आमची कृतज्ञता आहे की तुम्ही आमचा जो सांभाळ करता, तुमचं जे प्रेम आहे, तुमचा जो आशीर्वाद आहे, तुमची जी साथ आहे, त्यामुळे आम्हाला यश मिळतं. आणि म्हणून या यशाच्या प्रती एक प्रकारची आपली ओवाळणी म्हणून हा कार्यक्रम आम्ही घेतोय. पण जे लोक सोन्याचा चमचा तोंडामध्ये घेऊन जन्माला आले त्यांना 1500 रुपयाचं मोल कधीच समजू शकत नाही. हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे 2-2 हजार रुपयाची टीप देतात कारण खिशामध्ये खूप कमवलेला माल आहे, त्यांना 1500 रुपयाचं मोल समजू शकत नाही. पण महिन्याच्या शेवटी आमची जी भगिनी त्या ठिकाणी महिन्याच्या खर्चाचा मेळ घालता घालता आपला घाम गाळते आणि विचार करते आता या महिन्यात पोराचं करायचं की मुलीचं करायचं, स्वतःचा तर कधी विचारच करत नाही. त्या माझ्या मायमाऊलीला 1500 रुपये काय असतात, त्याचं मोल काय असतं हे निश्चितपणे समजतं. आणि म्हणूनच आमच्या या कोट्यावधी मायमाऊली आम्हाला आशीर्वाद देत आहेत. तुम्ही कितीही या ठिकाणी आम्हाला दूषणं दिली तरी देखील जोपर्यंत मायमाऊलीचा आशीर्वाद, बहिणींचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे, आमचं कोणी काही वाकडं करू शकत नाही. एक सरकारच्या प्रती किंबहुना आपल्या भावांच्या प्रती एक आदर पाहिला. आणि खऱ्या अर्थाने दुसरं आम्हाला काय पाहिजे? दुसरं काही नको. तुमच्या जीवनामध्ये चांगले सुखाचे समाधानाचे दिवस यावेत एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि म्हणून जेव्हा या योजनेबद्दल आमची माजी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सुरुवातीला चर्चा झाली आणि चर्चा झाल्यानंतर तात्काळ त्याची सगळी अंमलबजावणी कशी करायची, मग त्यामध्ये पूर्णपणे आर्थिक वर्षाचं नियोजन कसं करायचं. शेवटी तुम्ही जशी प्रपंच चालवताना कसरत करता तसं सरकार चालवताना देखील आम्हाला कसरत करावी लागते. कारण आता पुण्यातले आपण बघताय रस्त्यांची कामं, मेट्रोची कामं, तशी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधाची कामं सुरू आहेत. त्याला आपण कर्ज काढलेलं असतं, त्याचं व्याज भरायचं असतं, पगार असतो, पेन्शन असते, कर्ज घेतलेलं त्याचं व्याज असतं. अगदी कमिटेड जो खर्च आहे तो आपल्याला करावाच लागतो, भागवावाच लागतो. आणि मग हे करत असताना आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना पण काहीतरी द्यायचं आहे. आणि म्हणूनच या लाडक्या बहिणींसाठी आम्ही योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. आमच्या सगळ्या मंत्रिमंडळाने त्याला एक साथ दिली. आणि मग विरोधी पक्ष जेव्हा जाहीर झाल्यानंतर आणि ही जाहीर घोषणा झाल्यानंतर विरोधक म्हणाले लाडक्या बहिणी आल्या, लाडक्या भावांचं काय? तर कधीतरी त्या लाडक्या भावांच्याबद्दल त्यांच्या मनात प्रेम होतं का? कधीच नव्हतं. नाही तर सोडूनच गेले नसते. सहकारी पण गेले, लाडके भाऊ पण गेले, सगळे गेले. पण आम्ही ठरवलं लाडक्या भावाला पण आम्ही आणलं, त्याला देखील योजना दिली, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना. आणि शेतकऱ्यांना शेती पंप वीज बिल माफ केलं, हा देखील आम्ही निर्णय घेतला. त्याचबरोबर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना, आज आपल्याला माहीत आहे काटकसर करून आपला प्रपंच आपण चालवतो. आणि मग गॅस सिलेंडरचा महत्त्वाचा विषय असतो. आम्ही ठरवलं एवढा करतोय तर आणखी थोडं करूया, वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याचाही निर्णय आम्ही केला. तोही देखील आपल्या महिलांसाठी उपयोगी पडेल. कारण शेवटी आपण बघा सगळे सणासुदीला एकत्र येतो, परिवार एकत्र येतो, गणपतीला, दिवाळीला, दसऱ्याला, आणि ही परंपरा आपली आहे. आणि मी आज एक भावना व्यक्त करीन की आपण सगळे भावंड आहोत आणि आजच्या या कार्यक्रमानिमित्त आपण एकत्र आलेलो आहेत, अशा प्रकारची भावना माझ्या मनामध्ये आहे. परवा रक्षाबंधन आहे आणि म्हणून बहीण भावाचा हा जो काही सण आहे, हा उत्सव आहे, हा साजरा करणारा सण जगात कुठल्याही संस्कृतीत नाही, फक्त तो आपल्या हिंदू संस्कृतीत आहे, हे देखील मी या ठिकाणी सांगतो.
आम्ही सगळे भाग्यवान आहोत. खरं म्हणजे प्रत्येकाला भाऊ बहीण असतात. मलाही माझी एक सख्खी बहीण आहे, परंतु या लाडक्या बहिणीच्या रूपाने मला लाखो तुमच्यासारख्या बहिणी मिळाल्या, लाखो व्हायचा मला आनंद आहे. आणि म्हणून तुम्हा बहिणींची जी काय माया आशीर्वाद जे आहेत हे प्रेरणा देणारे आहेत आणि खऱ्या अर्थाने ऊर्जा देणारे आहेत. आपल्याला माहीत आहे आम्ही काय सर्वसामान्य कार्यकर्त्यातून संघर्ष करून इथपर्यंत आलेलो आहोत आणि या शक्तीच्या जोरावरच आजवर मी किंवा आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री काय बाकी लोक काय अनेकांना पुरून उरलो आहे. नुसता पुरून उरलो नाही तर सावत्र कपटी भावांवर मात करून इथपर्यंत आलोय. त्यामुळे सावत्र भावांची काळजी तुम्ही करू नका, फक्त त्यांना लक्षात ठेवा. योग्य वेळी मात्र त्यांना योग्य जागा दाखवा. कारण मगाशी देवेंद्रजी म्हणाले, मगाशी अजितदादा पण म्हणाले, सावत्र भाऊ खोटे नाटे आरोप करतायत आणि ही योजना कशी बारगळेल, ही योजना कशी फसवी आहे, हे कसं चुनावी जुमला आहे. मग कोणी म्हणतं ही काय भीक देता का, ही काय लाच देता का, काय विकत घेता का, काही बोलायला लागले. अरे माझ्या या बहिणींच्या बद्दल असे शब्द काढताना तुम्हाला थोडी तरी मनाची नाही तर जनाची तरी वाटायला पाहिजे होती. आणि म्हणून या योजनेमध्ये कसा खोडा घालायचा, या योजना ही बंद व्हावी म्हणून कोर्टात देखील गेले, पण न्यायालयावर आमचा विश्वास होता. न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळली, त्यांना चांगली चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल न्यायालयाने दिला. आणि म्हणून जे खोडा घालायला आले अशा सावत्र भावांना जेव्हा संधी येईल तेव्हा जोडा मात्र बरोबर दाखवाल ना. कारण त्याच्यामध्ये आज ही योजना आपण सुरू केली, त्याचं पूर्ण आर्थिक वर्षाचं नियोजन आपण केलेलं आहे. आणि खऱ्या अर्थाने ही योजना जी आहे, ही योजना काय म्हणाले 1,500 रुपयात काय होणार, 1,500 रुपयात काय होणार. अरे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले लोक पैशाच्या राशीत लोळणाऱ्यांना 1,500 रुपयाचं काय मोल समजणार. हे 1,500चं मोल माझ्या सर्वसामान्य भगिनींना बहिणींना कळतंय. मी 15 ऑगस्टचा सण जो आपला स्वातंत्र्य दिन माझ्या बहिणींच्या सोबत संवाद साधून साजरा केला. अनेक बहिणींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. अनेक बहिणी म्हणाल्या आम्हाला एक आधार मिळाला आहे. काही बहिणींना, काही आपल्या विधवा बहिणी होत्या, त्यांनी त्यांचं दुखणं जे आहे मांडताना चेहऱ्यावर त्यांचा आनंद पाहायला मिळाला. हे 1,500 रुपये आम्हाला लाख मोलाचे आहेत म्हणाले. आम्ही छोटा मोठा उद्योग करतो, देवपूजेचं सामान विकतो, कोण म्हणतो बांगड्यांचा व्यवसाय करतो, कोण म्हणाली माझी बहीण साड्या आम्ही विकतो. आम्हाला हे 2-3 महिन्याचे पैसे एकत्र करून आम्ही भांडवल वाढवू शकतो आणि भाग भांडवल वाढवून आमचा व्यवसाय वाढवू शकतो. कोणी म्हणाला आम्ही मुलासाठी काहीतरी खरेदी करू, आमच्या पतिराजासाठी खरेदी करू, सासू सासऱ्यासाठी खरेदी करू. आता माहेरला जाताना देखील जेव्हा आपल्याला काही जाताना पैसे मागण्याची वेळ येते तेव्हा माझ्या बहिणीचा पाय अडखळतो. हे देखील आपण अनुभवलंय. पण आता आपल्याला अडखळावं लागणार नाही, कुणासमोर हात पसरावे लागणार नाही. तुमच्या खात्यात तुमच्या हक्काचे पैसे जमा होणार, तुमच्या अधिकाराचे पैसे जमा होणार. आणि मी एवढंच सांगतो की आम्ही टीका आमच्यावर दररोज करतायत, शिव्या शाप रोज देत आहेत. सरकारच्या विरोधामध्ये जेव्हापासून सरकार स्थापन झालं तेव्हापासून सरकारच्या विरोधामध्ये आरोप प्रत्यारोप हे सरकार पडणार, आज पडणार, उद्या पडणार, परवा पडणार. परंतु माझ्या या बहिणींच्या, या भावांच्या, भाऊ पण इकडे आहेत, या सगळ्यांच्या ज्येष्ठांच्या आशीर्वादाने सरकार टिकलं नाही,
अधिक मजबूत झालं. या सरकारचं काम पाहून, मोदी साहेबांचं नेतृत्व बघून अजितदादा सुद्धा आपल्या सरकार सोबत आले आणि सरकार अधिक मजबूत होत गेलं. देव पाण्यात बुडवून ठेवणाऱ्यांचा त्यांचं जे काय व्हायचं ते झालं. पण शेवटी मी एकच सांगतो की बाकी सगळं आम्ही सहन करू, परंतु आमच्यावरची टीका आम्ही सहन करू, पण माझ्या बहिणींच्या हिताच्या आड कोणी आला तर मग गाठ माझ्याशी आहे आणि माझ्या या व्यासपीठावर बसलेल्या भावांशी आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून या बहिणींचे भाऊ सगळे समर्थ आहेत हे आताच सांगून ठेवतो. अजितदादांनी तर मगाशी सांगितलं त्यांच्या भाषेमध्ये. आणि म्हणून बाकी कशाचा पण नाद करा, पण या विषयात नाद करायचा नाही, हे मी मुख्यमंत्री म्हणून आपल्याला सांगून ठेवतो विरोधकांना. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, सत्ता कुणासाठी आहे? सत्ता निवडणुका तर येतात, सत्ता येते जाते, निवडणुका येतात जातात. सत्तेचा उपयोग कशासाठी? स्वतःची तिजोरी भरण्यासाठी नाही, स्वतःचा स्वार्थ जपण्यासाठी नाही, तर या राज्यातल्या सर्वसामान्य बहीण भाऊ, वरिष्ठ ज्येष्ठ सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सुखाचे समाधानाचे दिवस आणण्याचा विचार करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. आणि म्हणून मी जेव्हापासून तुमचा भाऊ मुख्यमंत्री झालो त्या दिवसापासून एकही दिवस घरात बसलो नाही. आपण पाहताय आम्ही रस्त्यावर, फील्डवर सगळीकडे असतो. फक्त तोंडाला फेस येईपर्यंत कधी आम्ही बडबड केली नाही फेसबुकवरून. मी काय आज राजकारण सांगत नाही, बोलणार नाही, परंतु 80% समाजकारण 20% राजकारण हा बाळासाहेबांनी, दिघे साहेबांनी दिलेला मूलमंत्र जो आहे जपण्याचा मी प्रयत्न करतोय. आणि आमचं सरकार देखील समाजकारण, लोकांची सेवा करण्याचं काम करत आहे. आणि म्हणून हे कधी आम्ही सूत्र सोडणार नाही. सर्वसामान्यांसाठी या योजना राबवायच्या असतात. आणि मग मला काय मिळालं यापेक्षा मी लोकांना काय दिलं, आम्ही लोकांसाठी काय केलं, यापैकी आपलं सरकार चालवणारे लोक आम्ही आहोत. आणि म्हणून ती पोटदुखीच्या बाबतीमध्ये तर झालं, पोटदुखी झालं, डोकंदुखी झालं, आणखी काय काय झालंय. त्यांना झंडू बाम पण कमी पडेल असं दुकानं झालेलं आहे, पण आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही. कोणी काही लोक म्हणाले इथे पैसेच मिळणार नाहीत. आता पैसे आल्यावर म्हणतात लवकर लवकर काढून घ्या. पण तुम्हाला माझ्या बहिणींना मी सांगतो, हे देणारं सरकार आहे, हे घेणारं सरकार नाही, हे देणारं आहे. आणि आम्ही देत राहणार. ही लेना बँक नाही, देना बँक आहे. मगाशी देवेंद्रजी देखील म्हणाले.